शिवसेना उबाटा के पक्ष प्रमुख पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में धामनगांव रेलवे निर्वाचन क्षेत्र में 21 से 27 जुलाई दौरान विविध सामाजिक उपक्रम आयोजित किए जाने की जानकारी जिला बैंक उपाध्यक्ष अभिजीत ढेपे पाटिल ने दी। शनिवार दोपहर बैंक कार्यालय में आयोजित पत्रकार परिषद में ढेपे के साथ संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिला प्रमुख मनोज कड़ू, उपजिला प्रमुख राजेश पांडे, गजानन खोड़े, युवा सेना जिला प्रमुख स्वराज ठाकरे, तहसील प्रमुख प्रमोद कोहले भी उपस्थित थे। अभिजीत ढेपे ने बताया कि पूरे सप्ताह पौधारोपण, बचत गट वस्तु प्रदर्शनी और रक्तदान शिविर सहित सामाजिक उपक्रमों का आयोजन किया जाएगा। विविध दलों के सैकड़ों कार्यकर्ताओं का शिवसेना में प्रवेश भी होगा। गुरु पूर्णिमा के अवसर पर चांदूर रेलवे जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन होगा। जिला बैंक में लाडली बहना योजना हेतु महिलाओं के खाते खोलने का भी मानस है। ढेपे ने बताया कि धामनगांव निर्वाचन क्षेत्र के तीनों तहसीलों के शिवसेना जनसंपर्क कार्यालयों में किसानों के लिए फसल बीमा योजना अंतर्गत निःशुल्क बीमा निकाला जाएगा। प्रत्येक गांव में शाखा खोलकर शिवसंवाद यात्रा का शुभारंभ भी किया जाएगा। आमचे कुटुंब प्रमुख, आमचे शिवसेनेचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस येणाऱ्या 27 तारखेला आहे। त्यानिमित्तानं अमरावती जिल्ह्याच्या वतीने धामनगाव मतदारसंघाच्या वतीने आम्ही काही उपक्रम ठरवले आहे की जे उपक्रम सामाजिक आहेत आणि याच्या अगोदर आपण पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँकेमध्ये आपल्या भगिनीसाठी 100 रुपयामध्ये खातं ओपन करून देण्याचा एक मानस केला होता। त्याच माध्यमातून 21 ते 27 हा आपण माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्त आपण एक सप्ताह साजरा करणार आहोत आणि त्या सप्त्याच्या निमित्तानं काही सामाजिक उपक्रम आपल्या मतदारसंघामध्ये या 3 तालुक्यामध्ये आपण राबवणार आहोत। आणि म्हणून जी आपण या अगोदर एक लाडकी बहिणीसाठी आपण तुम्ही सर्व होता एक 100 रुपयामध्ये आपण अकाउंट ओपन करून देणार होतो, ते अकाउंट आता आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने इथे मोफतमध्ये आपण त्या भगिनीचं अकाउंट ओपन करून देऊ। जो काही तो खर्च लागणार आहे बँकेमध्ये, बँकेला नियमाप्रमाणे तो खर्च आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्या भगिनीचं खातं काढून देणार आहोत। धामनगावमध्ये नांदगाव, धामनगाव, चांदूर इथं जेवढ्या जिल्हा बँकेत शाखा आहे इथं आमच्या भगिनीला 21 ते 27 पर्यंत कुठल्याच प्रकारचं मोफतमध्ये आम्ही त्यांना खातं काढून देणार आहोत। त्याचप्रमाणे जे विम्याची मुदतवाढ झाल्यामुळे ज्या शेतकऱ्याचा विमा ऑनलाईन व्हायचा आहे, जरी किंमत जरी 1 रुपयाचा दिला 200-300 रुपये ऑनलाईन करायचा खर्च येतो, तो सुद्धा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने अगोदर राबवला। परंतु आता 15 ते 30 मध्ये 21 ते 27 सदर मोहीम आम्ही पुन्हा तालुका स्तरावर ती मोफत योजना उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त शेतकरी बांधवांच्या आम्ही चरणी अर्पण करतो आहोत। याचप्रमाणे हा झाला हे 2 उपक्रम। त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये जे काही आपले बचत गट आहेत त्यांचं वस्तू प्रदर्शन आपण 3 तालुक्या मिळून एका ठिकाणी राबवणार आहोत। ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांचं ज्या वस्तू तयार केल्या त्यांनी एका ठिकाणी आणावं, त्यांची तिथे आपण सगळे व्यवस्था करणार आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या सप्त्यामध्ये आपण त्या वस्तूचं विक्री करण्यासाठी त्यांना मदत करणार आहे। त्याचप्रमाणे आपलं भव्य रक्तदान शिबिरापासून आपण सुरुवात करणार आहोत। 21 तारखेला आपण आष्टा येथे तसं रक्तदान शिबिराचं 21 पासून ती सुरुवात असल्यामुळे आपण ते रक्तदान शिबिरसुद्धा तिथे आयोजित केलं आहे। त्यानंतर दुसरा उपक्रम आपण राबवणार आहे भव्य वृक्षारोपण। मतदारसंघामध्ये जे काही शासकीय कार्यालय असतील किंवा शाळा असतील इथे जाऊन आपण 3 तालुक्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवणार आहोत। अशाप्रमाणे आणि सगळ्यात मोठं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं चांदूर रेल्वे इथे आमचं कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे व त्याच दिवशी शेकडो कार्यकर्ते सर्व धर्माचे त्या दिवशी उद्धव साहेबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्तानं या सप्त्याला गुरुपौर्णिमेनिमित्तानं शेकडो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करतील। माननीय सुधीरभाऊ यांच्या नेतृत्वाखाली, मनोजभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सगळं ते प्रवेश होतील आणि नंतर हे झाले सर्व आपले सामाजिक उपक्रम। त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये गाव तिथे शाखा उघडून शिवसंवाद यात्रेचे शुभारंभसुद्धा आम्ही या सप्त्यामध्ये करणार आहोत। अशा प्रकारे भव्य दिव्य आपल्या कुटुंब प्रमुखाचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत। याच्यासाठी
आम्ही आपल्या या निमित्तानं आम्ही सर्व इथं आपण ही माहिती देण्याकरता व जनतेपर्यंत ही आपला एक माध्यम म्हणून नेहमी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. आज आम्हाला पक्षासाठी सुद्धा आपण हे सर्व पत्रकार मंडळींनी मला सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो. वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें तथा फेसबुक और इंस्टाग्राम को फॉलो करें.